पानाचे मोदक बनवण्यासाठी आपण 1 कप डेसिकेटेड कोकोनट कढईमध्ये घालून मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे भाजून घेऊ। आता गॅस बंद करून आपण खाऊचे पान मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात। 10 ते 12 खाऊचे पान घेतलेले आहेत। आता त्यामध्ये आपण 1 चमचा इतकी साखर घालून घेऊ। आता त्यामध्ये आपण पाव वाटी इतकं दूध घालून घेऊया आणि त्याची छान अशी बारीक पेस्ट करून घेऊ। आता तयार झालेली पेस्ट आपण भाजलेले खोबऱ्यामध्ये घालून घेऊ। आता गॅस चालू करून मीडियम फ्लेम वरती एक 5 ते 10 मिनिट ते मिश्रण छान मिक्स होईपर्यंत भाजून घेऊया। आता त्यामध्ये आपण अर्धा कप इतकी मिल्क पावडर घालून ते मिश्रण छान मिक्स करून घेऊ। सारण बनवण्यासाठी आपण पाव कप इतका गुलकंद घेऊयात। त्यामध्ये आपण 1 चमचा इतकी टूटी फ्रुटी घालून घेऊ। आता त्यामध्ये अर्धा चमचा इतकी साधी बडीशेप घालू आणि त्यानंतर त्यामध्ये गोड बडीशेप घालून घेऊयात। हे सर्व मिक्स करून छान असे आपले सारण तयार। हे मिश्रण थंड झाल्यानंतर आपण त्याचं छान असं मळून घेऊ। थंड झालेल्या मिश्रणामध्ये आपण थोडासा हिरवा कलर घालून घेऊ। आता हे सगळं एकजीव करून घेऊयात। हे मिश्रण आपण साच्यामध्ये सर्व बाजूनी एकसारखे दाबून घेऊयात। आता त्यामध्ये आपण सारण भरून घेऊयात।
त्यावरती आपण परत मिश्रण घालून ते छान असे दाबून मोदक तयार करून घेऊ. गणपती बाप्पासाठी खाऊच्या पानापासून आणि गुलकंदापासून छान असे मोदक तयार झालेले आहेत.